नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 जुलैच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही लेक्चरला लाईक करत नसाल, सबस्क्राईब केले नसाल चॅनलला तर ते करा, म्हणजे निश्चितच तुम्हाला लेक्चरची डेली नोटिफिकेशन मिळत जाईल. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आजच्या सेशनचा आहे. जुलै 2025 मध्ये इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई आणि भारतीय कसोटी कर्णधार कोण बनला आहे? तर जुलै 2025 मध्ये इंग्लंडमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला आशियाई आणि भारतीय कसोटी कर्णधार बनलेला आहे शुभमन गिल. तर शुभमन गिलने इंग्लंडच्या विरोधात जी काही दुसरी टेस्ट मॅच होती तर त्यामध्ये जवळपास 269 धावांची आपण म्हणूया 269 धावा ज्या आहेत तर त्या केलेल्या आहे. आपण त्याला पारी म्हणतो, त्याला काय म्हटलं जाईल तर 269 धावांची इनिंग जी आहे तर ती त्याने खेळलेली आहे. आणि असं करणारा तो पहिला आशियाई कर्णधार बनलेला आहे. एशियन टीम्समध्ये अजून ही कामगिरी इंग्लंडच्या विरोधात मात्र कोणी केलेली नाहीये. इंग्लंडच्या विरोधात कोणत्याही कर्णधाराने द्विशतक जे आहे ते झळकवलेलं नाहीये. आपण जर बघितलं 250+ रन 200+ रन हे फक्त शुभमन गिलनेच केलेले आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्या टेस्टमध्ये ही याने कामगिरी केली, पण आपल्याला इंग्लंड विरुद्ध ही कामगिरी करणारा तो पहिला आशियाई कर्णधार आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता क्रीडाविषयक प्रश्न होतात, सगळ्या क्रीडाविषयक संस्था बघूया किंवा क्रीडाविषयक ज्या काही महत्त्वाच्या अपडेट घडामोडी ज्या आहेत तर त्या बघूया. संस्थाने अपडेट इंडियन सुपर लीग जी आहे 2024-25 ती मोहन बागान सुपर जायंट्सने जिंकलेली आहे. उपविजेता बेंगळुरू FC राहिलेला आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली, न्यूझीलंड उपविजेता राहिला. 6वे आशियाई महिला कबड्डी विजेतेपद भारताने जिंकले, इराण उपविजेता राहिला. खो खोचा जे काही विश्वचषक होता तर तो भारताने पुरुषांमध्ये महिलांमध्ये सुद्धा जिंकलेला आहे. इथं त्याबाबत नाहीये, पण खो खो विश्वचषक जो आहे तो पुरुष आणि महिलांमध्ये भारताने जिंकलेला आहे. त्याचबरोबर योगाच विषयी जो विश्वचषक आयोजित करण्यात आला होता तो सुद्धा भारताने जिंकलेला आहे. म्हणजे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, खो खो विश्वचषक, आशियाई महिला कबड्डी विजेतेपद, कबड्डीचा विश्वचषक हे भारताने जिंकलेले आहे. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप जी आहे ती प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे. चिली ओपन दुहेरी स्पर्धेमध्ये ऋत्विक बोलापल्ली हा भारताचा खेळाडू आणि निकोलस वेरियन या दोघांनी ही चिली ओपन दुहेरी स्पर्धा जी आहे टेनिसची स्पर्धा जिंकलेली आहे. बेंगळुरू ओपन टेनिसची स्पर्धा जी आहे ती भारताचा खेळाडू अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो या दोन खेळाडूंनी मिळून ही स्पर्धा जिंकलेली आहे. रणजी करंडक 2024-25 जिंकलेला आहे विदर्भाने. तिसरी साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची महिला चॅम्पियनशिप जिंकलेली आहे भारताने. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 जिंकलेली आहे कर्नाटकने. टाटा स्टील्स मास्टर्स 2025 बुद्धिबळ विजेतेपद जिंकलेले आहे आर प्रज्ञा नंदाने. पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारी पहिले भारतीय कोण बनला आहे? तर हॉलिवूडमध्ये वॉक ऑफ फेम अंतर्गत एक स्टार दिलं जातं. म्हणजे तुम्ही जे काही चित्रपट क्षेत्रामध्ये जे काही काम करतात तर त्यासाठी हे स्टार दिलं जातं. या स्टारवर लिहिलेलं असतं हॉलिवूड वॉक ऑफ फेम. म्हणजे आपण जर बघितलं तर एक विशिष्ट ठिकाणी तिथे हे स्टार त्या आपण जर बघितलं तर अभिनेता अभिनेत्रीच्या नावाने ते स्टार्स लावले जातात. ते मोठं पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा विकसित करण्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये. तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित होणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर दीपिका पदुकोणला हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये स्टारने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा, आपण जर बघितलं तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे कॅलिफोर्नियामधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी खूप सारे पर्यटक इथं भेट देतात आणि असा स्टार मिळवणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय इथं काय बनलेली आहे तर आपण म्हणूया ऍक्ट्रेस जी आहे तर ती बनलेली आहे, किंवा एकूणच पहिली भारतीय कलाकार बनलेली आहे. पुढे जाऊया, जुलै 2025 मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीच्या कार्यकारी संचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, सेबी जी आहे ती शेअर मार्केट जे असतं मित्रांनो, शेअर मार्केट, या शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवणारी संस्था आहे सेबी. मग आता आपण जर इथे बघितलं तर सेबीची स्थापना कधी करण्यात आली होती? 1988 ला स्थापना करण्यात आली होती आणि हिला 1992 मध्ये वैधानिक दर्जा जो आहे तो देण्यात आला होता. म्हणजे कायदा करून तिला मान्यता जी आहे ती ऑफिशियली 1992 मध्ये देण्यात आली होती. मग सेबीचे अध्यक्ष जे आहे ते कोण आहे? तर तुहिन कांत पांडे. तुहिन कांत पांडे जे आहे ते सेबीचे अध्यक्ष आहे. मग आता सेबीचे कार्यकारी संचालक कोण बनलेले आहे? सुनील जयवंत कदम हे सेबीचे कार्यकारी संचालक बनले आहे, लक्षात ठेवा.
पुढे जाऊया मित्रांनो, तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यालाच म्हटलं तर सेबी. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 ची आहे. तिला वैधानिक दर्जा जो आहे तर तो 30 जानेवारी 1992 रोजी मिळालेला आहे. सेबीचा कायदा जो आहे तर तो 1992 मध्येच करण्यात आला होता. मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे तुहिनकांत पांडे. आणि आपण जर बघितलं पहिले अध्यक्ष जे आहे, पहिले अध्यक्ष कोण होते, तर पहिले अध्यक्ष होते मित्रांनो डॉक्टर S.A. दवे. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. सेल स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेडने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय कुठे उघडले आहे? तर सेलने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय जे आहे ते दुबईमध्ये ओपन केलं आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया, सेलचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. मग आपण जर बघितलं दुबईमध्ये याचं जे काही आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालय जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे. तर सेलची जागतिक उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची पोहोच वाढवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण धोरणाचा भाग आहे. सेल जी आहे ती ऑलरेडी मित्रांनो महारत्न कंपनी आहे, महारत्न कंपनी आहे. बघा, पाचवा प्रश्न. जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणत्या स्टेल्थ फ्रिगेटचा अधिकृतपणे त्यांच्या ताफ्यात समावेश केलेला आहे? तर जुलै 2025 मध्ये INS उदयगिरी नावाचे जे काही जहाज आहे, फ्रिगेट आहे, तर त्याचा भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात समावेश केलेला आहे. तर हे जे काही जहाज आहे मित्रांनो, तर हे आपण प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवत आहोत. प्रोजेक्ट 17A अंतर्गत अशी 7 जहाज जी आहे तर ती विकसित करण्यात येत आहे. मग आता INS उदयगिरी जे आहे हे प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेलं दुसरं जहाज आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनवण्यात आलेलं पहिलं जहाज कोणतं आहे, तर ते आहे INS निलगिरी. तर INS निलगिरी पहिलं जहाज होतं जे आपल्या नौदलात सामील झालेलं आहे. दुसरं जहाज आहे INS उदयगिरी. आता प्रोजेक्ट 17A अंतर्गत ही जहाज कोण बनवत आहे, तर माझगाव डॉक लिमिटेड ही जहाज जी आहे तर बनवत आहे, लक्षात ठेवा. यामुळे भारतीय नौदलाचं काय वाढत आहे, तर सामर्थ्य वाढत आहे. तर INS उदयगिरी दुसरं जहाज आहे भारतीय नौदलात सामील होणार, जे जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलामध्ये सामील झालेलं आहे. तर मुंबई स्थित माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने हे जहाज बनवलेलं आहे. बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. पुढे जाऊया, जून 2025 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कुठे केलं? तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश होताना आपल्याला बघायला मिळतो. मग या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुग्राम हरियाणामध्ये केलेलं आहे. बघा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला होता, तर 74व्या घटनादुरुस्तीनुसार त्यांना घटनात्मक दर्जा जो आहे तो देण्यात आला होता. बघा, आपण जर बघितलं तर हरियाणामध्ये गुरुग्राम मध्ये मानेसर या ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित पहिली राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला करंटमध्ये, पॉलिटीमध्ये विचारला जाऊ शकतो, दोन्ही सब्जेक्टमध्ये येऊ शकतो. या परिषदेचा उद्देश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शहरी स्थानिक संस्थांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून शहरी प्रशासनात सुधारणा, पारदर्शकता आणि समन्वयाला प्रोत्साहन देणे. जसं की इंदोरची महानगरपालिका खूप चांगलं काम करत आहे, मग तिने राबवलेले जे प्रोजेक्ट आहेत इतर महानगरपालिका सुद्धा राबवू शकतात. अशा प्रकारे इतर महानगरपालिका सुद्धा आपल्या परिसरामध्ये बदल घडवून आणू शकतात. तर यासाठी आपण हा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. मग आपण जर बघितलं तर याची थीम काय होती, रोल ऑफ अर्बन लोकल बॉडीज इन स्ट्रेंथनिंग कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी अँड नेशन बिल्डिंग, अशी या वर्षीची थीम होती. म्हणजे पहिलीच परिषद होती, पहिलीच परिषदेची थीम लक्षात ठेवा. बघा, आज आपण सेलिब्रेट करत आहोत आपला अभ्यासमित्राचा 6वा संकल्प दिवस. आज अभ्यासमित्राच्या स्थापनेला 7 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या निमित्ताने आपल्या सगळ्या बॅचेसवर 30% डिस्काउंट उपलब्ध आहे. हे डिस्काउंट आज रात्री 12 वाजेपर्यंतच उपलब्ध असणार आहे. या डिस्काउंटचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आतापर्यंतचं सगळ्यात मोठं डिस्काउंट आपण आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी फी 10,000 रुपये आहे आणि ऑलरेडी आपण 40% डिस्काउंटनुसार या बॅचची फी तुम्हाला ही बॅच 5,999 मध्ये मिळेल. हे कुपन कोड वगैरे अप्लाय केले तर तुम्हाला अजून ही बॅच जी आहे ती 6,000 ऐवजी आता ही 4,300 समथिंग रुपयामध्येच बघायला मिळेल. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात मोठं डिस्काउंट हे एका दिवसासाठी आहे. आजच तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे.
कंबाईनची फाउंडेशन बॅच 6,000 रुपयाची आहे. ती जर बघितली तर आता सध्या 4,000 रुपयामध्ये ती तुम्ही परचेस करू शकता, कारण त्यावर सुद्धा डिस्काउंट उपलब्ध आहे. पण कुपन कोडचा वापर केला, आता मी देतो तुम्हाला, तर ते कुपन कोड तुम्ही अप्लाय केलं की ही 3,999 फी कमी होऊन डायरेक्ट तुम्हाला 2800 समथिंग फी पे करावी लागणार आहे. तर प्रत्येक बॅचेसवर हे डिस्काउंट असणार आहे. आपण सुरू केलेल्या प्रत्येक बॅच, जसं की कंबाईन पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, ज्यामध्ये तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त 5 कोर्सेस फ्रीमध्ये मिळतात. 21,000 PYQ नोट्स, टेस्ट सिरीज, स्टेट बोर्ड बॅच, NCERT बॅच. कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये NCERT बॅच वगळता तुम्हाला सगळ्या बॅचेस मिळत आहे, ज्या राज्यसेवा फाउंडेशन बॅचमध्ये मिळत आहे. तर बघा मित्रांनो, इथे 21,000 PYQ ची देखील आपण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. आपला सेपरेट नोट्स पॅक पण आहे. हे डिस्काउंटचा लाभ कसा मिळवायचा, तर सर्वप्रथम सर्वांनी आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जी बॅच जॉईन करायची त्या बॅचवर सर्वप्रथम क्लिक करा. फॉर एक्झाम्पल राज्यसेवेची जी फाउंडेशन बॅच आहे त्यावर तुम्ही क्लिक केलं, हिची फी सध्या 5,999 रुपये तुम्हाला बघायला मिळेल. मग आता तुम्ही ऍप्लिकेशनवर गेले, ती फी जी तुम्हाला दिसत आहे 5,999, तर त्या बॅचवर तुम्ही क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बॅचची वैशिष्ट्ये तुम्हाला दिसतील. वैशिष्ट्याच्या खाली आलात, हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन असेल, यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड जे आहे तर ते टाकायचं आणि अप्लाय करायचं. अप्लाय जसं कराल तसं 30% डिस्काउंट फ्लॅट तुम्हाला मिळेल आणि या बॅचची फी खूप कमी होऊन जाईल. अगदी तुम्हाला कमी फीजमध्ये ही बॅच जी आहे ती आजच्या दिवस जॉईन करता येणार आहे 12 वाजेपर्यंत. हा नोट्स पॅक सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे विकत घेऊ शकता. पुढे जाऊया 7वा प्रश्न. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी सी फ्लड या एकात्मिक पूर अंदाज प्रणालीचं उद्घाटन कुठे केलं? तर सी फ्लड या एकात्मिक पूर अंदाज प्रणालीचं उद्घाटन जे आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. सी फ्लड प्रणाली काय करते, तर जे काही संभाव्य पुराचा धोका जो आहे तर तो अगोदरच आपल्याला कळवते. म्हणजे जे काही सुनामी वगैरे जे असणार तर त्याविषयक माहिती जी आहे ती अगोदरच आपल्याला मिळून जाणार आहे. तर ही एक आधुनिक प्रणाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह डेटा, रिअल टाइम आपण जर बघितलं डेटाच्या आधारावर ही काम करते. पुराची अचूक आणि वेळेवर सूचना देण्याचं इथं काम आहे, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचं नुकसान कमी करता येईल. तर इतर पुरांची, नद्याच्या पुरांची सुद्धा माहिती जी आहे तर ही प्रणाली अंतर्गत दिली जाते. ही प्रणाली केंद्रीय जल आयोग जो पुण्यामध्ये आहे आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग SEDAC जे पुण्यामध्ये आहे यांनी संयुक्तपणे ही प्रणाली जी आहे तर ती विकसित केलेली आहे. सी फ्लड आपण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचं पाऊल इथं सरकारने घेतलेलं आहे, म्हणजे यामुळे खूप साऱ्या लोकांचे प्राण सुद्धा वाचणार आहे. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बेकायदेशीर ड्रग्स तस्करी विरुद्ध कोणता आंतरराष्ट्रीय समन्वयित ऑपरेशन सुरू केले आहे? तर जुलै 2025 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत ड्रग्स तस्करी विरोधात एक ऑपरेशन सुरू केले आहे, ऑपरेशन मेडमॅक्स. ऑपरेशन मेडमॅक्स जे आहे मित्रांनो, तर या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर इंटरनेट आणि डार्क नेटद्वारे जे काही ड्रग्स विकले जातात तर त्यावर रोख घालण्याचा प्रयत्न जो आहे तो भारत सरकारचा आहे. या ऑपरेशनमध्ये अनेक देशांच्या एजन्सी सहकार्य आपल्याला करणार आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कुणाची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे किंवा पुन्हा निवड झालेली आहे? तर सुधांशु मित्तल जे आहे मित्रांनो ते खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे पुन्हा अध्यक्ष बनले आहे. म्हणजे पहिले अध्यक्ष हेच होते, यांची पुन्हा निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. या बैठकीत भाजपचे माजी खासदार जे आहे सुधांशु मित्तल जे आहे ते अध्यक्ष बनलेले आहे आणि उपकार सिंग वर्क हे नवे सरचिटणीस बनलेले आहे. तर उपकार सिंग वर्क जे आहे विर्क जे आहे तर ते नवीन सरचिटणीस आणि सुधांशु मित्तल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आलेली आहे. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष सुधांशु मित्तल, सरचिटणीस उपकार सिंह विर्क. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 10वा क्वेश्चन आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन 3 जुलैला सेलिब्रेट केला जातो. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं प्लास्टिकच्या पिशव्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात आणि त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा 3 जुलै दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. याची थीम आहे नो प्लास्टिक सपोर्ट नेचर.
11वा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता रशियाने दिलेली आहे. तर तालिबानला आजपर्यंत कोणीच अधिकृतपणे मान्यता दिलेली नाहीये. आपण जर बघितलं तर तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कंट्रोल मिळवलं तर तेव्हापासून तालिबानला कुणीच आपण म्हणूया रिकॉग्निशन जे आहे ते दिलं नव्हतं, रशियाने दिलेलं आहे. तर तालिबान सरकारला अधिकृतपणे रशियाने मान्यता दिली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जर बघितलं तर रशिया काय करतोय, तर अफगाणिस्तान सोबत आपले जे काही संबंध आहे ते दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढचा क्वेश्चन, भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या कंपनीच्या भागीदारीत बांधले जात आहे? तर बघा मित्रांनो, भारत आणि नॉर्वे दोघं मिळून काय करत आहे, तर ध्रुवीय संशोधन जहाज जे आहे तर ते बांधत आहे. हे भारताचं पहिलं स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज असणार आहे, ज्यामध्ये भारतीय कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स जी बंगालमध्ये कोलकातामध्ये स्थित आहे, आणि नॉर्वेची कंपनी आहे कोग्सबर्ग, तर या दोन कंपन्या मिळून हे जहाज तयार करत आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण हे तुम्हाला सांगायचे, INS उदयगिरीचा प्रोजेक्ट काय आहे हे तुम्हाला सांगायचे, प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाची थीम काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आज आपला इथं संकल्प दिवस आहे, आपण संकल्प दिवस सेलिब्रेट करत आहोत. आतापर्यंतची सगळ्यात मोठी ऑफर सगळ्या कोर्सेसवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. 30% ऑफ असणार आहे आज रात्री 12 वाजेपर्यंत. मग या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही माझं कुपन अप्लाय करू शकता, CJ लाईव्ह, म्हणजे तुम्हाला फी मध्ये अधिक डिस्काउंट मिळणार आहे. तर अभ्यास मित्राचा ॲप आता डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. धन्यवाद. भेटूया आता ॲप्लिकेशन मधील लेक्चरमध्ये आणि उद्याच्या करंट अफेअर्सच्या सकाळच्या लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.